त्या काळामध्ये काशीमध्ये मुद्गलाचार्य नावाचे कोणीतरी एक महात्मा राहत होते. त्यांनी यज्ञ केला होता आणि असं म्हणतात तो यज्ञ जवळजवळ महाराज सांगतेपर्यंत आला आणि प्रश्न असा उभा राहिला की त्या ठिकाणी आज यज्ञाची पूजा झाल्याच्या नंतर आग्रह पूजेचं मान कोणाला द्यायचं. हे मानाचं लेस अवघड कामी. मानाचं कसं होते महाराज खरा ज्याचा व्हाया पाहिजे त्याचा होत नाही आणि नको त्याच्या गळ्यात हार पडल्याशिवाय राहत नाही. प्रश्न असा उभा राहिला यथोचित माणसाचा सत्कार झाला पाहिजे असं मुद्गलाचार्य वाटू लागलं. आणि मग प्रश्न उभा राहिला तिथं बाबा काही ब्राह्मण मंडळी होती तर काही ब्राह्मण मंडळीचे 4 वेद पाठ होते. चतुर्वेदी होते महाराज, काही त्रिवेदी होते, काही 2 वेद पाठ करणारे होते आणि काही महाराज मंडळीचे 1 वेद पाठ होता, काहीच्या 18 पुराण पाठ होते, काहीच्या 6 शास्त्र पाठ होते. आणि मग आता हे असे जर एवढे पाठ्यावाले मंडळी असतील तर मान कोणाचा करा प्रश्नच उभा राहिला. आणि मग मुद्गलाचार्य थोडेसे विचारात पडले की कोणाचा. आणि माना करता बहुतेक माणसं भुकेलेली असतातच, ज्ञानी माणसं सुद्धा मानाला भुकेलेली असतात. विठ्ठल विठ्ठल खरं तर ते ज्ञानीच नसता पण आपल्याला ते ज्ञानी वाटतात म्हणून अपेक्षा करतात. खरा ज्ञानी कशाला अपेक्षा करायला महाराज ज्ञानोबा खरे ज्ञानी आहेत म्हणून पिशे पण मिरवी आवडून नाही का. चातुर्य लपवी महत्व हरवी पिशे पण मिरवी आवडून महाराज त्या ठिकाणी पिशेपणा धारण केले ज्ञानोबा. का खरे ज्ञानी आहेत ते मान टाळण्यापासून त्या ठिकाणी 4 हात दूरच राहणार. पण आपल्यासारखे ज्ञानी म्हणून घेतो आपण, महाराज ज्ञानी नसल्यामुळे मानाची भूक आहे आपल्या. आणि मग तशी तिथेही असणाऱ्या मंडळी महाराज मानाची भूक आपल्याच गळ्यामध्ये हार पडावा असं प्रत्येकाला वाटू लागलं. आणि प्रश्न उभा राहिला आयोजकाच्या म्हणजे मुद्गलाचार्याच्या मनामध्ये की बाबा आता काय केलं पाहिजे आपण. बुद्धिमानच होते ते. वाद घातल्यापेक्षा असं करू हत्तीनीच्या सोंडामध्ये माळ देऊ आणि हत्तीने ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल आग्रपूजेचा मान त्याचा करू. आणि म्हणून असं म्हणतात मुद्गलाचार्य महाराजांनी त्या ठिकाणी त्या हत्तीनीच्या एक हत्तीन आणण्यात आली, तिच्या सोंडेमध्ये महाराज माळ दिली आणि हत्तीने सांगितलं बाई आता तू तपास याच्यापैकी अधिकारी योग्य कोण. 4 वेदावाला असेल अधिकारी तर त्याच्या गळ्यामध्ये घाल आणि कदाचित 4 वेदावाली नुसतं पाठ असेल आणि तसं जर वागत नसेल आणि तुला याच्यापैकी जर एखादा वागणारा श्रेष्ठ वाटत असेल तर तुझ्या मनावर. आता सगळं स्वातंत्र्य हत्तीने देऊन टाकलं मामा. असं म्हणतात त्या हत्तीनीच्या सोंडमध्ये माळा आल्याच्या नंतर हत्तीने तिथून पळायला सुरुवात केली. हत्तीने ही 4 वेदावाले 3 वेदावाले 2 वेदावाले तट उठून राहिले. हत्तीने नेमकी जाती कुठं महाराज. आता हे सगळं जे मंडप होता मंडपाच्या बाहेर आले हत्तीने. मी काही काशी पाहिली नाही पण कीर्तनकार महाराज मंडळीच्या मुखातून असं ऐकलंय काशीमध्ये रामवेश अशी एक वेश आहे. चौक आहे ना आपला वडगाव चौक तसं तिथं रामवेश नावाची एक वेश बाबा. नेमके ज्ञानोबाला स्नान वगैरे करून दर्शन करून ते वेशीत आले होते. त्या वेशीत आले होते आणि एकूण जोरात पळणारी हत्ती ज्ञानोबाराच्या दिशेने धावत होती. ज्ञानोबाराच्या दिशेने धावत होती महाराज. समोर गेल्याच्या नंतर त्या हत्तीने ना हे सगळे 2 वेदावाले 4 वेदावाले 3 वेदावाले 18 पुराणावाले सगळे मागे टाकले आणि माझ्या ज्ञानोबाराच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी हत्तीने न माळ घातली. हा ज्ञानोबाराचा काशीत झालेला गौरव आहे. काशीत झालेला गौरव महाराज. याला म्हणावं ज्ञानदेव श्रेष्ठ मूर्ती. कुठं ठरले माझे ज्ञानोबाराय श्रेष्ठ. काशीच्या सर्व पंडितांमध्ये माझे ज्ञानोबाराय श्रेष्ठ ठरले. म्हणून माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. म्हणजे या यज्ञाच्या प्रसंगात श्रेष्ठ ठरले असं नाही महाराज. ज्ञानोबाराय भक्तीतही श्रेष्ठ आहेत, ज्ञानोबाराय कर्मातही श्रेष्ठ आहेत, ज्ञानोबाराय योगातही श्रेष्ठ आहेत. ज्ञानोबाराय महाराज सिद्ध गणामाजी सुद्धा त्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. अशा श्रेष्ठ असणाऱ्या ज्ञानदेवा आमची तुम्हाला विनंती आहे. माझी ऐकावी विनंती. नाथ महाराजांनी विनंती केली. संत कधी कधी विनंती जीवाल करतात, संत कधी कधी विनंती महाराज देवाल करतात आणि संत कधी कधी विनंती संतांना करतात. देवाल केलेली विनंती नाही का. करोनी विनवणी पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरी नाथा. देवाल केलेली विनंती जीवाल केलेली विनंती. या अभंगामध्ये संतांना विनंती केलेली आहे. माझी ऐकावी विनंती. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही श्रेष्ठ आहात माऊली. माझी एवढी विनंती. मोठ्या माणसाला नेहमी विनंतीच केली पाहिजे मामा. मोठ्याला विनंती कराव, बरोबरीच्या सल्ला द्यावा आणि आपल्यापेक्षा जे लहान असतात त्याला आज्ञा करावं. विठ्ठल ज्ञानोबारायण मोठ्याला विनंती केलेल्या आहेत. ज्ञानोबारायण पण मोठ्याला विनंती केल्या आहेत महाराज. नाथ महाराज विनंती करायला मोठ्यालाच, कारण ज्ञानोबारायण नाथ महाराजांना ज्ञानोबाराय मोठे वाटतात म्हणून विनंती. आणि मोठ्याला नेहमी माणसाने विनंती केली पाहिजे. बरोबरीचा सल्ला द्यायचा मस्तवानी. आपल्या जे वयाचे समवयाचे ते सल्ला द्यावा प्रेमानं आणि आपल्यापेक्षा जे लहान असतात महाराज त्याला आज्ञा करा.
आपल्यापेक्षा लहान, आपल्याला आज्ञा केली ज्ञानोबा आहे ना, आपण सगळे लहान आहेत. कोणी किती मोठा कलाकार असला भूतलावरचा महाराज तर ज्ञानोबारापेक्षा लहानच आहे. आणि मग लहान असल्यामुळे आपल्याला आज्ञा आहे. काय आज्ञा आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी मनकारे जना, मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. महाराज आपल्याला आज्ञा आहे. म्हणजे सामान्य जीव जेव्हा ज्ञानोबाराच्या पुढे येतात तेव्हा आज्ञा केली. मोठे आले तेव्हा विनंती केली महाराज. गाते श्रुती आणि पाहते, चतुर विनोदी दुच्चिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. मोठे आले त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला विनंती केलेली आहे. आणि कधी कधी बरोबरीचे माणसं आले ना, म्हणजे ज्ञानी माणसं आले त्यावेळेस जरा मिश्किल भाषेमध्येच बोलले ज्ञानोबा आहे. एक अभंग पा कसा. 50 अक्षरी करशी बरोबरी, शेखी तुझे तोंड तुझ वैरी रया, या परिणामाची ओळ हे मांडुनी, संसार दौडुनी घाली परता. आता असं इथलं सोपं सांगणारे आपण एक वाक्य म्हणतो दररोज आरतीमध्ये, प्रगट गुह्य बोले. आणि मग असं वाक्य तिकडे काऊन बोलायले तुम्ही आज? मला तुम्ही सोपं सांगणारे माऊली आम्हाला एक एक कळत नाही तर एका सिद्धांता करता 10 दृष्टांत देणारे, मग तुम्ही अशा अभंग काऊन लिहिली? याच्यात आमचं डोकंच चालत नाही ना. हे सल्ले येतं ज्ञानी माणसायला की पहा आता लावा डोकं, आणि मला डोकं लावून तपासायच्यात काय असेल ते. कारण कधी कधी ज्ञानी माणसाला महाराज सगळे काय प्रेमळच माणसं भेटत का? आपल्या गावरान भाषेत सांगतो देवणारे बी भेटत नाही. विठ्ठल बुवा सगळे प्रेम करतात का आपल्यावर? नाही, कधी कधी शिंगा आणणारे सुद्धा भेटतात, शिंगाणारे सुद्धा भेटतात महाराज. तसं ज्ञानोबारायाच्या पुढे त्या ठिकाणी काही ज्ञानाचा अहंकार घेऊन आले असतील ना, त्यावेळेस त्यांनी सल्ला दिला अशा तुम्हीकडे पहा, तुम्ही बसता का 50 अक्षरी. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, मराठी व्याकरणामध्ये एकंदरीत 52 अक्षर आहेत. ज्ञानोबा म्हणतात 52 वर्णा परता मातृ कौन सांग पा. मराठी व्याकरणामध्ये एकंदरीत 52 मात्रा आहेत. 52 त्यातलं तुम्ही आम्ही 2 सोडूनच दिल्या. कोणत्या? राम, र आणि म ह्या 2 मात्रा सोडल्या. आणि जीवनात जर राम सोडला तर बाकी सगळ्या 50 अक्षराची नुसती बरोबर राहते महाराज. म्हणून 50 अक्षरी करशी बरोबरी, शेखी तुझे तोंड तुझ वैरी रया. महाराज आपल्यासारखे ज्ञानी म्हणून घेणाऱ्या माणसाला ज्ञानोबारांनी जरा प्रेमानं समजावून सांगितलं अशा अभंगातून. म्हणजे बरोबरीचे सल्ले दिले, मोठ्याला विनंती केली, आणि लहानाला जसं त्या ठिकाणी आज्ञा करावी तसं इथं नाथ महाराजांना ज्ञानोबा मोठे वाटतात म्हणून विनंती करतात. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती. त्यावेळेस कदाचित माऊली म्हणले असतील, नाथा तुमचं तोंड भरून केलेलं वर्णन आम्हाला ते मान्यच आहे, पण एक करा, तुम्हाला काय पाहिजे ते मागा बरं. असं लय महाराज त्या ठिकाणी आडवेडी घेतल्यापेक्षा तुम्हाला लागतंय काय ते सांगा, आम्ही तुमच्यावर प्रसन्नच आहेत महाराज. बाबा इथं आल्यावर लोकांना असं वाटतं एक वारी केलं की ज्ञानोबा आम्हाला दर्शन द्यावं असं वाटतं बरं आपल्याला का? पण श्री संत एकनाथ महाराज पैठण सोडून ज्ञानोबारायच्या समाधी सोहळ्याची जागा शोधण्याकरता जेव्हा आळंदीत आली, नाथ महाराज सारखा शुद्ध साधू जेव्हा आळंदीत आला, आल्याबरोबर ज्ञानोबारायाची समाधी कुठं हे त्यांना कळलं नाही. महाराज नाथ महाराजाला जर अनुष्ठान करणं लागत असेल तर आपलं काय? इथं आल्यावर नाथ महाराजांना अनुष्ठान केले महाराज समाधीची जागा पाहण्याकरता. तुम्ही पहा योगीराज महाराज आता सध्या नाथ महाराजाच्या परंपरेतले येतं ना मोठे कीर्तनकार योगीराज महाराज नाही का, तर इथं सध्या आळंदीच्या मंदिरामध्ये एक पार असा आहे, तिथं नावच आहे नाथांचा पार. त्या नाथांच्या पारावर नाथ महाराजांना अनुष्ठान केलं आणि ज्ञानोबाराज स्वप्नात गेले, माऊली जागा सांगा. नाथाला अनुष्ठान करायचं काम पडलं ज्ञानोबाराच्या दर्शनाकरता, आणि महाराज आपली प्रदक्षिणा पण नाही, अनुष्ठान तर लिहिला कवा दर्शन हो आपल्याला. अनुष्ठान केल्याच्या नंतर माऊली स्वप्नात गेले, सांगितलं नाथ बाबा जर दर्शन घ्यायचं असेल तर एकदा नंदी जागा मागा, थोडस बाजूला करा. उठविला